आपण सुचीस आणि सूर्या फूडमध्ये रसमलाई बनवणार आहोत, ती पण तांदळाच्या पिठाची. त्यासाठी आपल्याला 2 वाटी दूध घेतले मी हे, आणि ही 1 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे साखर टाकते आणि छानपैकी उकळी करून घेते दुधाला. बघा, दूध छानपैकी उकळलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं, जे 1 वाटी आपण घेतलं ना ते, आणि छानपैकी शिजवून घ्यायचं. आपल्याला झाकण ठेवायचं नाही. बोलच पटकन. ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलंय. हे बघा, छानपैकी परत त्याला हे घेते, परतून घेते. हे बघा, बारीक गॅसवर 10 मिनिटं छानपैकी शिजवून घेतली मी. झालंय आपल्याला. ओके, आता हे काढून घेऊया आपल्याला. दोन वाट्या मी पाणी घेतलंय आणि 1.5 वाटी साखर घेतली. आपल्याला हा पातळ पाक बनवायचा आहे. हे बघा, पीठ असं छानपैकी मी मळून घेतलंय. तूप लावल्यामुळे बघा पीठ मस्त होतं. आता 1 गोळा घ्यायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये मी खडी साखर घालते आतमध्ये, आणि 1 हा बेदाणा घातलाय. अशा प्रकारे आपण करूया आता गोळे. साखर आणि पाक मस्त, साखरेचा पाक मस्त पातळ झालाय. थोडीशी आपण वेलची पावडर टाकूया. आता हे आपण ह्यात सोडायचे. हे बघा, पाकात टाकल्यामुळे छानपैकी शिजले. आणि बघा, जरा मोठी साईज मोठी पण झाली. आता झाकण टाकून आपण ठेवूया. असं पाकातून बाहेर काढायचं आपल्याला. पाकात टाकलेलं थोडं कापायचं आहे, मध्ये चीर द्यायची. दूध पावडर 1 चमचा आणि क्रीम 1 चमचा, दुधाची क्रीम, थोडी साखर टाकले, केशर टाकले, आणि मग हे टाकून ही आपल्याला रसमलाई अशी ठेवायची. बघा, या कर बाबू, छान कर.